प्रसादासाठी ऐन वेळेला जर आपल्याला मोदक करायचे असतील तर या प्रकारचे तुम्ही मोदक करू शकता। पाक न करता अगदी मऊ लुसलुशीत असे मोदक तयार होतात आणि झटपट बनतात अगदी 5 मिनिटांमध्ये। चला तर पाहूया। कढईमध्ये 1 वाटी मी रवा घेतला आहे। जेवढे मोदक करायचे त्यानुसार तुम्ही रवा घ्या। माझ्याकडे छोटा साचा आहे, त्या साच्यामध्ये 1 वाटीमध्ये 11 मोदक झालेत, त्यानुसार तुम्ही रवा घेऊ शकता। आता याला छान भाजून घ्यायचं आहे। खूप लाल जसं आपण शिऱ्यासाठी भाजतो लाल कलरचं त्यानुसार नका भाजू, हलका थोडासा फुलला तितपत भाजून घ्यायचं आहे आपल्याला। तूप न वापरता भाजून घ्या, कोरडंच भाजून घ्यायचं आहे। हे पहा, एक 2 ते 3 मिनिटात मीडियम गॅसवरती रवा भाजून होतो। आता थोडा हलका थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये टाकला आणि पाव वाटी साखर टाकली आहे। साखर तुम्ही कमी जास्त करू शकता। थोडीशी विलायची आणि आता याला मिक्सरमध्ये रवा आणि साखर फिरून घ्यायचं, म्हणजे साखरचं पावडर होतं तितपत। आता एक छोट्या पॅनमध्ये मी तूप घेतलंय, साधारण 2 चमचे तूप आहे आणि ड्रायफ्रूट्स छान तळून घ्यायचे, म्हणजे जेव्हा आपण मोदक खातो छान क्रंची असं टेस्ट येतो। जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स नसतील टाकायचे तर फक्त तूप गरम करून टाकलं तरीही चालेल। हे पहा, ड्रायफ्रूट छान गरम झालेत। थोडेसे गोल्डन ब्राउन झाल्यानंतर आपण हे रव्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया। आता याला चमच्याच्या साहाय्याने छान मिक्स करायचं आहे। तुपामुळे छान मऊसूद होतं। साखर थोडीशी हलकीशी पातळ व्हायला लागते आणि हे पहा मिश्रण थोडंसं मऊसर झालंय। आता याच्यामध्ये 2 ते 3 चमचे साय टाका, जी आपल्या घरच्या दुधावरची असेल ती। साय नसेल तर 2-3 चमचे दूध टाकलं तरीही चालेल। दुधाने आणि साईने छान मऊसूदपणा येतो मोदकाला। हे मोदक छान आठवडाभरही टिकतात। आता हे मिश्रण थोडं पातळ झालंय कारण आधी गरम होतं, त्याच्यामुळे साधारण 1-2 मिनिटं ठेवा, म्हणजे लगेचच आपल्याला मोदक वळता येतील। खूप जास्त वेळ ठेवलं तर अजून कडक होईल। याला थोडं थंड झाल्यानंतर आपण मोदक वळून घेऊया। आता कुठल्याही साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि या प्रकारे मिश्रण थोडंसं दाबून भरायचं, म्हणजे छान आकार येतो मोदकाला। अगदी झटपट होतात। ऐन वेळेला जरी प्रसादासाठी बनवायचे झाले तरी, आणि करायलाही सोपे, कुठलेही चाचणीचं टेन्शन नाही आहे, पण खायला तेवढेच मऊसूद आणि टेस्टी लागतात। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच गौरी गणपतीसाठी वेगवेगळ्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे पहा, मस्त सुबक असे मोदक तयार होतात। 1 वाटी जेवढं आपण प्रमाण घेतलं त्यात 11 मोदक तयार होतात, अगदी मऊ लुसलुशीत असे। थँक्यू।